नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मालजीपाडा जंगल परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी दारू निर्मितीवर मोठी कारवाई करत तब्बल 16,57,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे। या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मालजीपाडा जंगल परिसरात काही व्यक्तींकडून बेकायदेशीररित्या गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती प्राप्त झाली होती। या माहितीच्या आधारे नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने 31 मे 2026 रोजी छापा टाकला। छाप्यामध्ये पोलिसांनी एक अवैध दारू भट्टी उद्ध्वस्त केली। यावेळी सुमारे 2,800 लिटर तयार गावठी दारू, 3,240 लिटर गुळाचा वॉश, 3 डोल, 20 रिकामे ड्रम तसेच हातभट्टीसाठी वापरण्यात येणारे लाकूड असा मोठा साठा जप्त करण्यात आला। जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत 16,57,000 रुपये असून संपूर्ण मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला। या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 551/2026 दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65 क व फ अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त अशोक विरकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ धोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे आणि पोलीस निरीक्षक गुन्हे विजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाई यशस्वी करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसवे, सचिन ओलेकर, सचिन मोहिते, चेतन ठाकरे, सचिन खंताळ, अमर पवार, जयवंत खंडवे, अशोक पाटील आणि पांडुरंग महाले यांनी विशेष परिश्रम घेतले। मालजीपाडा जंगल परिसरात अवैध दारू भट्टीवर छापा, 2,800 लिटर तयार गावठी दारू जप्त, 3,240 लिटर गुळाचा वॉश नष्ट, 16,57,000 रुपयांचा मुद्देमाल उद्ध्वस्त, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल। नायगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची उल्लेखनीय कामगिरी। अवैध दारू निर्मिती व विक्री विरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले।